नमस्कार, D24 तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता। महाराष्ट्र नवनिर्माण सेना धुळे यांच्या कार्यालयाचे उद्घाटन आज धुळे येथील जेल रोड या ठिकाणी करण्यात आले। यावेळी प्रदेश व नेते या ठिकाणी उपस्थित होते। त्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी धुळे जिल्ह्यातील युवक व युवती व तहसील मागील जिल्हा अध्यक्ष तसेच आज धुळे जिल्ह्यात प्रकाश भोईर साहेबराव यांच्या माध्यमातून या ठिकाणी या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी संपूर्ण मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी प्रतिक्रिया देताना साहेब म्हणाले, आज गेल्या 2 महिन्यापूर्वी मला त्या संपर्क अध्यक्षात मला जे 2 महिन्यापूर्वी दिलं, त्यानंतर मागच्या वेळेस आढावा बैठक झाली। त्यानंतर आपले सर्व पत्रकार बंधू मला सगळे आपण आपली भेट झाली होती। त्यानंतर मी आपल्याला बोललो की लवकरच सगळे एकत्र येऊन चांगल्या प्रकारचं एक काम सुरू होईल धुळ्यामध्ये। आणि आज त्याचं एक प्रचिती आज तुम्हाला दिसली असेल की आज धुळ्याचे जे संपर्क कार्यालय मुख्य बसण्याचं एकत्रित येण्याचं ठिकाण आज तयार झालं आहे। त्याबद्दल ज्या ज्या पदाधिकारी आमचे जिल्हाध्यक्ष असतील, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष असतील, शहराध्यक्ष असतील किंवा इतर सगळ्या पदाधिकाऱ्यांना खूप अभिनंदन करतो। आणि या कार्यालयातून जनसेवेचं काम निश्चितपणे होईल आणि धुळा आता वेगळा महाराष्ट्र नवनिर्माण सेना वेगळ्या प्रकारे धुळ्यामध्ये काम करताना आपल्याला निश्चितपणे दिसेल असं मी म्हणतो। फेरबदल हे करायचे असतात, विशेष नाही, मागच्या वेळी तुम्हाला बोललो, परंतु सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन लगेच आज आलं आणि उद्या निर्णय घेतला असं व्हायला नको। प्रत्येकाला प्रत्येकाची बाजू मांडण्याचं एक संधी दिली पाहिजे। प्रत्येकाला एक एक संधी पुन्हा एक दिली गेली। त्यानंतर आता कोणामध्ये जर बदल होत नसेल तर त्यानंतर निश्चितपणे राजसाहेबांच्या आदेशाने निश्चितपणे पुढचा कार्यक्रम केला जाईल आणि जे खरंच काम करतायत त्यांना संधी दिली जाईल। मनसे पदाधिकारी एक गट असावे असतात हा विषय वेगळा। माणसाचा गट म्हणजे काय की बाबा एकमेकाची मनात काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टींच्या अडचणी असतात, काहीतरी गैरसमज असतात, तेवढंच असतं। गट म्हणजे आता सगळे आपण एकत्र कोणासाठी करतो? पक्षासाठी काम करतो। महाराष्ट्र नवनिर्माण सेना सगळ्यांना आपल्याला एकत्रित वाढवायची आहे, ते काम महत्त्वाचं आहे। आणि पक्षासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे आणि ते निश्चितपणे काम आम्ही आता याच्या पुढे करू। आणि भरपूर आता बघितलं ते सगळे पदाधिकारी हजर आहेत। गटतटचा काही विषय तसा वाटत नाही आणि काय असेल गैरसमज एकमेकाबाबतीत ते काढण्याचा निश्चितपणे त्याच्या पुढच्या वेळेस प्रयत्न होईल।